नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। चला आता सकाळी सकाळी थोडासा स्वयंपाक करून घेतला आहे मी चपातीचा आणि भाजीचा। त्याच्यानंतर मग आता बाकीचा पण पसारा पडलेला आहे तो पण आवरून घेते। आणि आज खूप दिवसातून म्हणलं चला वडापाव पण बनवूया। तर वडापाव बनवायला गेले, बटाटे वगैरे कुकरमध्ये उकडायला ठेवले, त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलं आणि चांगल्या शिट्ट्या करून घेते। तोपर्यंत इकडं मशीनच्या मागं खूप पसारा करून ठेवला होता उंदीर मामाने। तर सगळ्या घरामध्ये फिरतोय तो, काय हाती लागतच नाही। आणि पॅड वगैरे पण आणून ठेवले घरामध्ये, मी आता लावून बघते तर पूर्ण असं किती घाण केली उंदराने। तर सगळीकडे असा फिरतोय रात्रभर, दिवसा कुठं जाऊन बसतो काय माहिती, पण मशीनमध्ये जर शिरला ना तर एखादी वायर करंटली तर ते खूप मला मागात पडेल। त्याच्यामुळे मला आता त्याच्याकडे पाहायलाच लागेल। हे पॅड आणले मी, आता बघू त्याला जर तो येऊन त्याला चिपकला तर हाय, नाही तर मग दुसरं काहीतरी औषध मेडिकलमधून आणायला लागेल। तर असं उंदरानेच खूप काम बेकार आहे, कारण कपडे वगैरे ते खूप कुरतडतात ना। जर कपाटात शिरला किंवा बेडमध्ये शिरला तर पूर्ण मोठे मोठे कपडे आहेत ते सुद्धा कुरतडून टाकीन। तर आता त्याच्यासाठी मला औषध करते, झाडू वगैरे मारून घेतला आणि बटाटे पण थंड झाले तर तोपर्यंत इकडे भांडे लावून घेते। तर आज मस्त प्लॅन केलेला आहे बटाट्याचा। तर त्याच्यानंतर मग म्हणलं बटाटा वडे करूया। तर आत्ताच करणार नव्हते मी, 4 वाजता करणार होते, कारण आता सकाळचा स्वयंपाक झालेला आहे। नंतर मग म्हणले आता कोण खाणार नाही, त्याच्यामुळं पार 4ला करते म्हणजे संध्याकाळी पण होईल। तर इथे चहा थोडासा बनवून घेते आणि नंतर मग बटाटे उकडायचे झाले आणि थंड केल्याच्यानंतर बघते तर काय पूर्ण बटाटे काळे निघाले। तर मग वडापाव करायचं मी रद्द केलं आणि ही मस्त अशी भाजी आणली करडायची। संध्याकाळी चक्कीमध्ये गेले होते मी, तर तिथंच एक भाजीवाली, तिच्याकडे चांगली भाजी असते, तर कधीतरी मी आणते तिच्याकडनं एखादी भाजी, नाही तर मग बाजारातूनच आणत असते। तर मिळाली, चांगली होती, म्हणलं चला घेऊया एक जोडी। तर मस्त अशी निवडून घेतली। आल्याच्यानंतर मग कामच चालू झालं संध्याकाळचं। तर इथं चांगली थोडंसं मीठ टाकलं, धुवून घेतली आणि धुतल्याच्यानंतर मग परत 1-2 पाण्याने मिठाच्या धुवून घेतली, म्हणजे कारण भाज्या काय करतात ते कसल्या पण पाण्यामध्ये बुडून सुकू नये म्हणून बांधून ठेवतात। तर 2-3 पाण्याने मी अशी धुवून आता मी बारीक कापून घेते। तर करडीची भाजी खूप छान लागते, पातळ करा किंवा सुकी करा। आणि मी आता खूप दिवस झाला आणली नव्हती म्हणजे मला मिळतच नव्हती बाजारात, कारण मेथीची भाजी पण जास्त मिळत नव्हती, पण आत्ता थोड्याशा भाज्या यायला लागल्या आता। मग म्हटलं चला संध्याकाळी आज पातळ भाजीच करते करडीची। आणि आज नागदिवे पण करायचे आहेत मला, त्याच्यासाठी पण मग बाजरीचं पीठ वगैरे मला मळून घ्यायला लागेल आणि बाजरीचेच करणार आहेत। आमच्याकडे बाजरीचेच नागदिवे करतात, तर सगळ्याचे 5-5 नागदिवे करायला लागतील। तर आता भाजीमध्ये मी काय टाकते, बारीक कापून घ्यायचे आधी, त्याच्यानंतर मग मिरची, शेंगदाणे, जिरे आणि थोडंसं मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आणि नंतर फक्त फोडणीला द्यायची आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून द्यायची बारीक गॅसवर। तर इथं आता मी वाटून घेते, वाटून घेतल्याच्यानंतर मग फोडणीला टाकूया। तर असं संध्याकाळचं काम चालू होतं माझं, थोडेसे शेंगदाणे पण टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे जाडसर वाटायचं, जास्त बारीक नाही करायचं, म्हणजे भाजी पण चांगली लागते आणि खायला पण चविष्ट लागते। तर आता इथं मी बारीक करून घेते। त्याच्यानंतर मला अजून भाकरी करायची, आता वांग्याचं भरीत करायचं आहे, कारण आज आम्हाला तळी उचलायची। त्या दिवशी वैभव गेला जेजुरीला, तर त्याने खोबरं भंडारा घेऊन आलेला आहे। तो शनिवारी संध्याकाळी गेला होता रात्रीचं आणि सोमवारी पाठी आला तो। मग त्या दिवशीच खूप गर्दी होती तिथं आणि आज चंपाषष्ठी पण आहे ना, त्याच्यामुळं मग म्हणलं चला आज तळी पण उचलून घेते। आणि नागदिवे तर करतात आमच्याकडे ह्या महिन्यामध्ये, करून असं पाजळतात त्याच्यात वाती लावून, तर मग ते पण म्हणलं आजच करून घेते। आज चांगला दिवस आहे ना चंपाषष्ठीचा, त्याच्यामुळं मग ते पण एकत्रच करून घेते सगळं। तर तुम्हाला पण चंपाषष्ठीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, कारण आता गावाला काय एवढं नाही माहिती, पण इकडं करतात सगळं। वांग्याचं भरीत करतात, परत बाजरीच्या भाकरी करतात, त्याच्यानंतर तळी उचलली जाते आणि कांद्याची पात पण लागते। पण आता माझ्याकडे जेवढं आहे त्याच्यातच मी करणार आहे। तर इथं भाजीला मी बेसन पीठ लावून घेतलं, थोडंसं बेसन पीठ लावायचं किंवा ज्वारीचं लावलं तरी पण चालतंय। आणि मस्त अशी भाजीला आपण आता फोडणी देऊया। तर आता उद्याचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातलाच येणार आहे, तर माझा काय नसतो गुरुवार, पण आता तेच मग घरातली पूजा वगैरे सगळं, उद्या देव वगैरे साफ करावं लागते। पण ह्या उंदराने वैताग आणलाय, सगळीकडे जाऊन मंदिरामध्ये जरी पण
तांदूळ वगैरे ठेवलेले असतात ना, ते सुद्धा खाऊन परत सगळीकडं सांडून लवंडून घेते. तर बघू आता त्याला उद्या सगळं बाजूला काढून काहीतरी औषध ठेवते, त्याच्याशिवाय आता तो काय बाहेर जाणार नाही. तर आता कढई पण गरम झाली आणि त्याच्यानंतर तेल टाकून घेते. तेल आता चांगलं गरम झाले, त्यात थोडेसे जिरे टाकते, मोहरी काय टाकणार नाही, फक्त जिरे आणि लसूण टाकून चांगलं फोडणी देते. आणि जर तुम्हाला भाजीला आदण ठेवून करायचं असेल ना, तर फोडणीतच पाणी वतायचं हे टाकल्याच्या नंतर शेंगदाण्याचं वाटलेलं मिरचीचं. तर तशा पद्धतीने पण करायची असेल तर करा, पण मी आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेणार आहे आणि नंतर वरून पाणी टाकणार आहे. पण आदण ठेवून जरी केलं ना आधी, नंतर उकळत्या पाण्यात आपण जे पीठ लावून ठेवले ना ती भाजी टाकून घेतली तरी पण चांगली लागते. पण मी आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते, अशी पण बनवत असते कधी कधी आणि तशी पण. मेथीची भाजीसुद्धा आम्ही अशी बनवतो, तर चांगली लागते खायला सुक्या भाजीपेक्षा. पण पातळ भाजी शिजते ना चांगली तर चांगली लागते. तर आता मी काय केलं, शेंगदाणे ते टाकून फोडणीमध्ये परतून घेतले आणि वरून भाजी टाकली पीठ लावलेली. आता खालीवर करून घेते आणि याच्यावर गरम पाणी ओतलं तरी चालेल किंवा गार पाणी ओतलं तरी पण चालेल. मी आता गारच ओतणार आहे. तर गार पाण्यामध्ये टाकून घेते. चवीनुसार आधी मीठ टाकते आणि मस्त अशी करडीची भाजी संध्याकाळच्या जेवणाला तयार. तर ह्याला काय करायचं, थोडीशी चण्याची डाळ टाकायची, कारण मुगाच्या डाळ जर टाकली ना तर काय होतं, पूर्ण ती शिजली जाते जास्त आणि जास्त गाळ होतो. त्याच्यामुळं मग चण्याची डाळ त्याच्यामध्ये राहते, तर चांगलं वाटतं खायला पण आणि तशा पद्धतीने चव पण चांगली लागते. तर आता इथं मस्त मी ताटसुद्धा चांगलं मिसळून घेते भाजीचं, कारण त्याला पीठ लागलेले ते पाणी याच्यामध्ये टाकून देते आणि चांगली 10-15 मिनटं बारीक गॅसवर शिजवून द्यायची. थोडंसं वाटलं तर अजून मीठ टाकायचं, कमी टाकलं असलं तर. आता मी थोडंसं टाकेल, कारण मी एकच चमचा बारीकसा टाकलेला आहे आणि कडत आली ना मग भाजी मीठ टाकायचं. तर आता थोडीशी मी चण्याची डाळ टाकून घेते, एक चिमूटभर. आणि जर नसेल आवडत तर नाही टाकली तरी पण चालेल, कारण त्यात शेंगदाणे टाकलेले आहेत वाटलेले ना, मग थोडेसे जाडसर तर काय हरकत नाही. मग फक्त अशीच शिजवून द्यायची आणि नंतर मग भाकरीसोबत किंवा भाताबरोबर खाल्ली तरी पण चालते. तर इथं मस्त अशी भाजी मी आता 10-15 मिनटं शिजवून देते. मला अजून वांग्याचं भरीत करायचं आहे, त्याच्यानंतर भाकरी बनवायची आता. आणि आज काय वरण भात करणार नाही, थोडीशी डाळ खिचडी बनवते म्हणलं. मग आता हे सगळं एवढं काय संपायचं नाही. तर वांगे टाकलेत भाजायला इथं, तोपर्यंत भाजी पण शिजती, भाकरी करून घेते. नागदेव्याचं पीठसुद्धा मळून घेते. तर नागदेव्याचं पीठ कसं मळवते तर ते पण पहा तुम्ही आता. कोण गव्हाच्या पिठाचे करतं, पण आमच्याकडे बाजरीच्याच पिठाचे करतात. तर इथं मी बाजरीचं पीठ चाळून घेतलं एवढं, त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर मग असं घट्ट मळायचा गोळा, चांगलं मळून घ्यायचं एकजीव करून आणि मग त्याचे नागदेवे करायचे. तर आता नागदेव्याचं काय, ह्या महिन्यामध्ये ना नागदेवे करतातच आणि पाजळतात सगळ्याचे, म्हणजे जे घरात मुलं ते असतात ना त्यांचे 5-5 करायचे सगळ्यांचे, देवाचे 5 असे. मी आता 20 नागदेवे करणार आहे. बघू पीठ मळलं आहे किती होतात त्याच्या अंदाजाने. तर आता इथं वांगे पण भाजलेत आणि वांगे थंड होईपर्यंत नागदेवे करून घेते. तर आता इथं मी बोटाने असे मस्त नागदेवे उभ्या साईडचे करून घेते. आडवे पण आमच्याकडे असे खाली ते पण दिव्यासारखे पण करतात, पण मी असे बनवते. ह्यात काय होतं, कापसाच्या वाती बुडवायच्या आणि त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या, एकदम सोपं जातं ते. तर आता इथं मी सगळे नागदेवे करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. तर मस्त असे नागदेवे झालेले आहेत आपले. आता ह्याला उकडून घ्यायचं छानपैकी. कढईत गरम पाणी ठेवायचं करायला, त्याच्यामध्ये काहीतरी टाकायचं, म्हणजे ठेवायचं त्या चाळणी वगैरे आणि नंतर मग चाळणी त्याच्यावर ठेवून द्यायची. तर 10-15 मिनटं चांगले उकडून द्यायचे, म्हणजे चांगली अशी वाफ बसली पाहिजे त्याला. बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं वरून पॅक. पाण्यात सोडायची पण गरज नाही, वरच्यावर ते उकडले जातात. आणि पहिले माणसं हे उकडलेले नागदेवे आहेत ना वरण करायचे आणि त्याच्यासोबत खायचे आमच्या गावाकडचे. तर आम्ही आता इथं काय कोण खात नाही, हे फक्त काय करतात, देवे लावून पाजळतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी गाईला नेऊन चारतात आम्ही. मग हे पहा असे मस्त नागदेवे आपले तयार झालेले आहेत. तर ते माझं काम चालू होतं अजून, मी भरीत पण बनवायचं होतं वांग्याचं, पण म्हणलं आता हे उकडायला ठेवते, नंतर तोपर्यंत वांगे पण थंड होतील. आणि वांग्याच्या भरीतामध्ये मी काय काय टाकते, कांदा, कोथिंबीर
अजून थोडंसं लाल तिखट. आता इथं पाणी पण गरम झालं आहे आणि चक्री ठेवलेली, त्याच्यावर मी चाळणी ठेवून देते. फक्त आता चाळणीवर झाकण ठेवून द्यायचं आणि चांगली 15 मिनटं चांगले उकडून घ्यायचे. कोण कोण असं गरम पाणी उकळायला ठेवतं आणि त्याच्या उकळत्या पाण्यामध्ये सोडतात, पण मी वाफेवरच शिजवून घेते. तर इथं आता मी भरीत करून घेते. थोडंसं मीठ टाकते, लाल तिखट, कांदा कोथिंबीर कापून ठेवलेली आहे. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तळी उचलायसाठी आता हे नैवेद्य केलेलं आहे. तर भाकरी पण बनवून घेतल्या, छोटीशी एक भाकर बनवलेली आहे. त्याच्याच म्हणलं तळी उचलायला आता बोलावं लागेल पोरांना, किंवा कोण असले शेजारचे तर त्यांना बोलावं लागेल. तर विशाल आहे, वैभव काही अजून आला नाही, ते जातो संध्याकाळी गाडीवर, त्याच्यामुळं त्याला थोडंसं 10 साडे 10 वाजतात येऊसपर्यंत. तर इथं मस्त वांग्याचं भरीत करून घेतलं आहे आणि नंतर मग दिवे पण लावून घेते. दिवे एकदा लावून झाले का मग तळी उचलायची. तर आज चंपाषष्ठी असल्यामुळं मग हे सगळं करण्यात एकदमच म्हणलं रोज रोज एकदा दिवे एकदा तळी उचलायचे, त्याच्यापेक्षा आज थोडासा होईल टाईम पण करून घेऊया. मला पार 7 वाजले होते करायला लागाय स्वयंपाकाला. मग मी पटापट सगळा स्वयंपाक करून घेतला आमचा बी. नागदिवे पण केले, परत आता डाळ खिचडी केली, थोडीशी भाकरी केल्या, परत भाजी पण बनवली करडीची. असं माझं पटापट आवरून घेतलं. मग आता मी कापसाच्या वाती करून घेते, थोड्याशा तुपात बुडते आणि तशाच लावून देणार आहे थोडा वेळ, काय राहतील ते राहतील. तर आता इथं मस्त नागदेवेत आपले उकडून वाती लावून तयार करते. तर आता इथं तुपाच्या वाती लावलेल्या आहेत सगळ्या, आणि सगळ्या आता मी पेटून घेते आणि देवाच्या समोर ठेवते, म्हणजे त्या पाजळतील. त्याच्यानंतर मग आता तळी उचलायची. तर 9 साडे 9 वाजले होते. म्हणलं आता चला तळीचं पण सगळं ताट तयार करून घेतलं आणि तळी उचलायला काय काय साहित्य घेतले ते पण दाखवते तुम्हाला. नागिनीचे पानं घेतले, तर भंडार खोबरं घेतले, कारण आणलेलं होतं ना जेजुरीहून, त्या दिवशी परवा दिवशीच आणलेलं आहे सोमवारी, कारण तो रविवारी गेलता. तर मस्त इथं खंडोबाचा फोटो घेतलेला आहे, वात लावून घेतली, अगरबत्ती घेतली. आता यांना बोलवलं, अगरबत्ती लावा उचलणार आहेत. चला मग कसा वाटला आमचा मस्त व्हिडिओ तो पण सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करत जा. आता हे तळी उचलणार आहेत, नंतर जेवण करून मग आता तर जाऊन आलाय परवा दिवशी. चला त्यांनीच आणले ना मग ते भंडारण खोबरं ते सगळं ते ठेवले ना तिथं. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. अजून एकदा म्हणा ना, 3 वेळा. अजून एकदा. येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. अजून हर हर महादेव बोला की. ते आम्हाला इतकं मंत्र नुसतं म्हणायचं हर हर. ते